गोंदिया जिल्ह्यातील एकात्मिक बालविकास कार्यालयाद्वारा अंगणवाडीमध्ये देण्यात येणारा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असून यामध्ये खडे आणि इतर गोष्टींची भेसळ असल्याचा आरोप अंगणवाडीतील मुलांच्या पालकांकडून होत आहे। तरी हा मिक्स धान्य आहार लवकरात लवकर बंद करून पूर्वीसारखा वेगवेगळा धान्य आहार देण्यात यावा अशी मागणी आता पालक करतात। इसके जो पहले आता था चना गेहूं वगैरह वो बहुत अच्छा था। ये जो अभी आहार आ रहा है जो 2 महीने से हमको दिया जा रहा है 2024 में, हम आंगनवाड़ी क्रमांक 4 से सिविल लाइन गोंदिया से बोल रहे हैं। इसके पहले जो सामान दिया गया था वो बहुत अच्छा था, बच्चे खाने को देखते थे। अभी जो ये सामान मैं पकड़ी हूँ इसमें खोलने के बाद में जो बनाया जा रहा है उसमें से बारीक गोटियाँ आ रही है। ये तो निर्जीव वस्तु है सर, और वह हमारे बच्चे सजीव वस्तु है। अगर उस बच्चे को हमने ये खाना दिए, क्या पोजीशन होंगी? आप अच्छे सुशिक्षित हो, आपको अच्छे से मालूम होना चाहिए कि बच्चों को कैसा आहार पुटअप करना चाहिए। ये पुटअप में बिल्कुल बारीक बारीक गोटियाँ आ रही हैं, ये हमको नहीं चाहिए। इसके पहले जो हमने दिए थे वो अगर दे सकते हैं तो देने की कृपा करो। अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार येत असल्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांनी महिला व बालविकास सभापती यांच्याकडे तक्रारी केल्यात। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने हा शालेय अंगणवाडीमध्ये देण्यात येणारा आहार बंद करावा अशी विनंती शासनास केली असल्याची माहिती महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम यांनी माध्यमांना दिली आहे। अंगणवाडीतील लहान बालकांच्या आणि त्यांच्या आहाराबाबत योग्य निर्णय शासन घेणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय। आम्ही याबद्दल शासनाला वारंवार विनंती करत आहे आणि आम्ही ठराव सुद्धा पाठवलेला आहे की जो आता सध्याचा आहार जो येत आहे तो मुलांना खाणे नापसंत करत आहे। तशा तक्रार सुद्धा अनेक जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेले आहे। तो आत्ताचा जो आहार येत आहे तो अतिशय निकृष्ट आहे असं माझं मत आहे आणि आमच्या जिल्हा परिषद सदस्यांनी सुद्धा तशी तक्रार केलेली आहे, सदस्यांनी जिल्हा परिषदमध्ये केलेले आहे। आणि माझी शासनाला अशी विनंती आहे की बचत गटाच्या माध्यमातून ताजा आहार शिजवून मुलांना देण्यात यावं, ज्यामुळे गरोदर माता, स्तनदा माता आणि 0 ते 3 वयोगटनं 3 ते 6 वयोगट हा चवीनं आहार खाऊ शकेल। त्यामुळे 2 फायदे होतील। मुलं आहार हा चवीनुसार खातील आणि त्यानुसार आपल्या जिल्ह्यातील महिला बचत गटांना रोजगारसुद्धा उपलब्ध होईल। तरी शासनाला विनंती आहे माझी की त्यांनी त्वरित हा निर्णय बदलवून ताजा आहार देण्याची कृपा करावी।